मराठा कालीन इतिहासाची साक्ष देणारं मंदिर आणि दुहेरी शिवलिंग हे त्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे। चला आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ आणि तिथे शिवलिंग आहे, पुरातन खूप जुनं शिवलिंग आहे आणि ते शिवलिंग पण तुम्हाला दाखव। मंदिर पुरातनच आहे आणि आता त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे आणि कळसारोहण सोहळा आत्ताच पार पडलेला आहे, नुकताच थोड्या दिवसा अगोदर। तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, दुहेरी शिवलिंग या मंदिराचं वैशिष्ट्य आहे। आता आपण शिवपार्वतींचं दर्शन घेतल्यानंतर हे झालं वरचं मंदिर आणि आता दुहेरी शिवलिंग जिथे आहे तर तिथं तळ मंदिरामध्ये आता जाणार आहे आपण आणि तिथलं दर्शन घेणार आहे। तिथं गेल्यावर तर आपल्याला असं वाटते की आपण कुठं ओंकारेश्वर नाही तर उज्जैनला चाललो, कारण की सेम जसं तिथं शिवलिंग आहे तसंच इथं पण शिवलिंग आहे आणि तसंच वाटतं आपल्याला पाहिल्यानंतर। ज्यावेळेस आपण दर्शन घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला तसंच वाटते। आणि हे मंदिर कुठं आहे तर हे मंदिर मेन टेंभुर्णीमध्येच आहे। मेन रोडला इंदापूर रोड जो येतो त्याच रोडला टेंभुर्णीमध्येच हे मंदिर आहे। आणि हे मंदिर बघा, खालचं जे मंदिर आहे पूर्ण पुरातन मंदिर आहे आणि वरते मंदिर आहे ते नवीन आहे। खालच्या मंदिरावरच वरची उभारणी केलेली आहे। असं जरी मंदिर नवीन आहे पण खालचं मंदिर जे आहे ते पूर्ण दगडी बांधकामात आहे आणि पाया त्याचा पूर्ण दगडी बांधकामात आहे। आणि एक मूर्ती दाखवतो तुम्हाला, ते कशाची आहे तर कमेंट करून सांगा। हीच ते मूर्ती आहे, हे कशाची आहे तर बघा आणि कमेंट करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण की बरेच लोकांना उज्जैन ओंकारेश्वर जाणं होत नाही तर ते इथं येऊन दर्शन घेतील। तर दर्शन घेऊन खूप आनंद वाटला आणि तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।